पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो, नवीन पोलीस भरती निघत आहे। या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी 2-3 अपडेट आला आहे आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो, शासन निर्णय सुद्धा आला आहे पोलीस भरतीचा। ज्यावेळेस सुद्धा ज्या पण भरतीचा शासन निर्णय येत असतो तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी पडत असते, एक लक्षात ठेवा। तर नुकताच पोलीस भरतीचा जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय आलेला आहे, तर तो शासन निर्णय सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि शिपाईंच्या ज्या जागा आहे जवळपास या ठिकाणी 23,000च्या आसपास या ठिकाणी शिपाईंच्या जागा या ठिकाणी रिक्त आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती या ठिकाणी 100% पडणार आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये शिपाई झालं, कारागृह झालं, चालक झालं, SRPF झालं, असे विविध काही प्रकारचे पद असणार आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये नेमकी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच माहिती सांगणार आहे। ते 2 अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आता जे या ठिकाणी 16,000 जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी पार पडली, एक लक्षात ठेवा। ज्याचे या ठिकाणी फॉर्म भरणे ऑक्टोबर 2025ला चालू झाले होते आणि ग्राउंड या ठिकाणी 2026ला 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड चालू झाले होते। ठीक आहे, नुकताच या ठिकाणी पोलीस भरती झाली 16,000 जागांसाठी। तर या भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर आपल्याला खचून जायचं नाही आहे। आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं तयारी चालू ठेवायची आहे, तयारी आपण बंद करू नका। जो काही आपला अभ्यास आहे अभ्यास पण चालू ठेवा आणि ग्राउंडचा पण सराव तुम्ही या ठिकाणी करा, कारण की मागच्या भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं भरपूर विद्यार्थ्यांचा ग्राउंड बसलं नाही, कारण की ग्राउंडचा जो कडाबा हा जास्त गेला होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आपण जर SRPFचं पाहिलं, कोणत्याही गट क्रमांकाचं उदाहरण घ्या, SC, ST, OBC, WSNT, विजय ओपन, SBC, SBC कोणती कॅटेगरी असेल तर 95 पर्यंत कडाप SRPFचा गेला होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचा 95चा पेपर होता, 90चा पेपर होता, अशा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मिळवणं पेपर भेटलेला नाही आहे, एक लक्षात ठेवा। त्यामुळे ग्राउंड पण या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा। ग्राउंडचे जे कडाप आहे हे जास्त गेले आहे मागच्या भरतीमध्ये। ठीक आहे, नाही तर याच्या अगोदरच्या ज्या भरत्या त्यामध्ये बा एवढा काही कडाप याच्या अगोदर गेला नाही, पण आता जे विद्यार्थी मिळवणं कडाप जास्त जात आहे ग्राउंडचा। तर बघा विद्यार्थी मिळवणं पोलीस भरती संदर्भात एक शासन निर्णय आलाय नुकताच, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर। तर राज्यातील पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्यामधील नवीन निर्माण करण्यात येणाऱ्या पोलीस ठाण्यांकरिता विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शन तत्त्वे व आवश्यक मनुष्यबळाचे प्रमाणक निकष ठरवण्याबाबत। तर बघा महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय बघू शकता, मंत्रालय दुसरा मधला। ठीक आहे, त्यानंतर बघा शासन निर्णय। ठीक आहे, तर अशा प्रकारे आणि त्याचबरोबर बघा काय म्हटलं आहे, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय पत्र क्रमांक, त्याचबरोबर खाली काय म्हटलं आहे, गृह विभागाच्या उपरोक्त 1 येथील 23 जानेवारी 1960 रोजीच्या शासन निर्णय निश्चित केलेल्या निकषांनुसार राज्यात पोलीस ठाण्यांमध्ये मनुष्यबळ कार्यरत होते, परंतु नंतर राज्यात झालेली लोकसंख्या वाढ, महाराष्ट्र राज्यातील वाढते शहरीकरण, वाढते शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, औद्योगिक विकास, ITI कंपन्या, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे, नागरी वसाहती। ठीक आहे, तर बघू शकता हा काही शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे, शासन निर्णय आला आहे। आणि त्याचबरोबर जवळपास 16,000 प्लस या ठिकाणी जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। आणि दुसरं जे अपडेट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसरं जे अपडेट आहे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी राज्य पोलीस दलात तब्बल 28,734 पदे रिक्त। तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, तर बघा या ठिकाणी राज्यात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात तुकडी पडत आहे। सध्या स्थितीत पोलीस शिपाई ते पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तब्बल 28,734 पदे रिक्त आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाड्यासह राज्यातील इतर ग्रामीण भागात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। या वाढत्या गुन्हेगारीच्या रोखण्यासाठी आणि पोलिसांवर असलेला ताण कमी करण्यासाठी ही रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असल्याची माहिती एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्यात
सांगण्याच्या अटीवर दिले आहे। राज्यात मुंबई शहर, ठाणे शहर, मुंबई झालं, नवी मुंबई, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजी महाराजनगर शहर, मीरा भाईंदर, वसई विरार झाला आणि लातूर, नांदेड ही 12 पोलीस आयुक्तालय असून 36 पोलीस अधीक्षक कार्यालयाचा समावेश आहे। 4 रेल्वे पोलीस आयुक्तालय असून या 8 परिक्षेत्र विशेष पोलीस महासंचालक कार्यालयाचा समावेश आहे। यापैकी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर आयुक्तालय विभागात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे। अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यापासून पोलीस आयुक्तालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहे। विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक, अपर पोलीस आयुक्तालय दर्जाची 29 पदे रिक्त आहेत। 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आता थेट पदोन्नती दिली जात आहे। पोलीस शिपाई ते नाईक पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्तालय अशा पद्धतीने पदोन्नती दिली जात आहे। मात्र अनेक पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त पदांची पदोन्नती नाकारली आहे, तर काहींना सेवाज्येष्ठता फटका बसल्याने पदोन्नती मिळण्याआधी सेवानिवृत्तीचा निरोप घ्यावा लागला आहे। दरवर्षी सेवानिवृत्त सेवेत असताना निधन झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदांचाही समावेश रिक्त पदांमध्ये झाल्याने रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे। मंजूर पदांनी नेमणूक असलेले कर्मचारी अधिक यांच्यात तफावत आहे। ठीक आहे, तर बघू शकता हे काही अपडेट या ठिकाणी आलेलं आहे। तर याच्या अगोदर सुद्धा 2-3 अपडेट या ठिकाणी आलेलं आहे आणि भरपूर काही जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं रिक्त जागाचे पत्रक या ठिकाणी येत आहे की ह्या जिल्ह्यामध्ये एवढे काही जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। तर बघा विद्यार्थी मिळवणं राज्यामध्ये जवळपास या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला 16,000 प्लस जागा रिक्त आहे आणि नंतरपर्यंत आता डिसेंबर महिन्यापर्यंत जवळपास 23,000पर्यंत ती संख्या पोहोचण्याची या ठिकाणी पुरेपूर संभावना एक लक्षात ठेवा। तर राज्यामध्ये 16,000 ते 23,000च्या आसपास या ठिकाणी मोठी पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर कधीपर्यंत पोलीस भरती निघणार असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर बघा विद्यार्थी मिळवणं दरवर्षी पोलीस भरती येते। 2018ला आली होती, 2019ला आली होती, 2019 नंतर 2020, 21, 22 हे 3 वर्ष लॉकडाऊन होते, त्यामुळे सर्व काही भरत्या बंद होत्या। हे 3 वर्ष भरती नाही आली, मग डायरेक्ट जे विद्यार्थी मिळवणं 2020 झालं, 2021, 2022 हे 3 वर्षाची जी भरती आहे हे 2023ला ज्यावेळेस एकनाथ साहेब शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जे विद्यार्थी मिळवणं 18,000 जागांसाठी 2023ला पोलीस भरती आली होती आणि 2024ला जे विद्यार्थी मिळवणं 17,000 जागांसाठी पोलीस भरती आली होती आणि 2025ला जे या ठिकाणी 16,000 जागांसाठी पोलीस भरती आली होती आता जे झाले। ठीक आहे, आणि आता यावर्षी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पोलीस भरती पाहायला भेटणार आहे जे की 16,000 ते 23,000च्या आसपास असणार आहे। आणि पोलीस भरती निघण्याचा सर्वात मोठं कारण आहे 2027चा नाशिकमध्ये मोठा कुंभमेळा आहे जो की 24 महिन्यापर्यंत चालणार आहे। दीर्घकाळपर्यंत तो मोठा कुंभमेळा त्या ठिकाणी चालणार आहे। तिकडे सुद्धा महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिकडे लागणार आहे एक लक्षात ठेवा। तर मोठा आहे नाशिक जे विद्यार्थी मिळवणं हे मोठा आहे। नाशिकमध्ये 2027मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठा कुंभमेळा भरणार आहे, तर तिकडे मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी लागणार आहे। तर पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे? डिसेंबर 2026 पर्यंत पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून फिजिकल, आतापासून ग्राउंड दोन्ही गोष्टीवर लक्ष ठेवा, कारण की डिसेंबर महिन्यापर्यंत पोलीस भरती निघणार आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।